रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर महादेवी सर्व सुखाचे आगर बापर महादेवी सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम हरि कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम जय जय राम मरणा आधी सावध भावे मरणादे सावध भावे आधी सावध व्हावे मरणादे सावध भावे करोनी मरावे कीर्ती 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 करोनी मरावे जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया 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 नामा म्हणे मनुष्य जन्म मने मनुष्य नामा म्हणे मनुष्य जन्म नामा मने मनुष्य सर्व जन्माहुनी उत्तम 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 जन्म घालू नये वाया जन्म घालू नये हरी जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया मानवाचे उत्तम काया मानवाचे उत्तम काया
मानवाची उत्तम काया मानवाची उत्तम काया विठोबा रखुमाई हो जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हो बारकुमाई हो बारकुमाई मरणादी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे अथवा उरावे, जन्म घालो नये वाया, मानवाची उत्तम काया, महायोग पिटे तटे भीमरथ्या, वरण पुंडरीकाय धातून मुनींद्री, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन 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 हे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विसारो 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार 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 हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी हो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुझा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरी नाथा परिसावी विनंती माझी पंढरी हा जोडोने करा चरण ठेवितो माथा चरण ठेवितो माथा परसावी विनंती माझी पंढरी नाथा परसावी विनंती माझी पंढरी नाथा भावालो तुझी आठाया तुझी आठाया असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया पंढरी राया जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कार मी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी फुल्या मस्तक माझे पायावरी यावर करी संतांच्या मनोजेव मर्थ तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तामृष्टम वातात्मजं वानरुता मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मरणाआधी सावध व्हावे कीर्ती करोनी मरावी अथवा उरावी जन्म घालो नये वाया मानवाची उत्तम काया प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, निवडलेला अभंग, गायलेला अभंग, भगवंताचे लढीवाळ भक्त असणारे नामदेवराया यांचा 3 चरणाचा सामान्य जीवाला विशिष्ट वेळेत सल्ला देणारा अभंग आपण आजच्या सेवेकरता घेतला आहे. या अभंगाच्या द्वारे नामदेवराया मानव जातीला, समस्त मानव जातीला काही काळापुरता सल्ला देतात बरं का. कोणत्या वेळेस माणसानं सावध व्हावं. तसं एरवी वास्तविक जर पाहिलं तर संतांच्या अनेक प्रमाणात तुम्हाला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. उत्तम बाबा, काही ठिकाणी सावध व्हायला सांगितलं गड्या, परंतु स्पष्टता नाही. पहा तुम्ही, काही प्रमाणामध्ये स्पष्टता नाही. कधी सावध व्हायचं नाही, स्पष्टता नाही. लक्षात घ्या. आमचे जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सावध होण्याकरता सांगतात बरं का. एक पहातसा एकाची दहन सावध त्या गुणी कार्य नवा. आपण तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत कित्येक जणांचं दहन होताना पाहिलंय, कित्येक जणांना खांद्यावरती नेताना पाहिलंय, कित्येक जणांचं रक्षा विसर्जन पाहिलंय. बरोबर की नाही? इतकंच नाही, कित्येक जणांना अग्निडाग देताना पाहिलंय. तरी माणसं तुकोबराय बोलतात सावध होत नाही. म्हणून एक पाहत असा एकच दहने सावध त्या गुणी म्हणजे असं पाहिल्यानंतर तुम्ही सावध का नाही होत? नाही का? मारा का देवा बयाटास जव काळाशी झाली नाही. जोपर्यंत काळ तुमच्यापर्यंत येऊन ठेपला नाही ना, जव असे काळ दुरी ठेला, जोपर्यंत लांब आहे, दूर आहे, तोपर्यंत तुकोबराय विनंती करतात की बाबांना सावध व्हा. नाही का? काही ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सुद्धा पायाला हात लावून सांगतात पहा, लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला. सावध करतात जगद्गुरु तुकोबराय. इतकंच नाही, नामदेवराया पाठच्या काकडा असतो ना, त्या अभंगात सुद्धा एका ठिकाणी नामदेवराया सावध करतात. उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. परंतु या अभंगामध्ये मात्र नामदेवराया बरं का विशिष्ट वेळेस सावध व्हायला सांगतात. विशिष्ट वेळेस, मरणा अगोदर सावध व्हा म्हटली. तर मरणा अगोदर सावध होण्याचं कारण तरी काय? तुम्ही म्हणाल मेल्यावरती नाही जमणार का सावध व्हायला? नाही, जमणारच नाही. पहा, प्रेताला डोळे आहे परंतु ते पाहू शकत नाही. प्रेताला हात आहे परंतु ते टाळी वाजवू शकत नाही, हात हलवू शकत नाही. प्रेताला पाय आहे परंतु ते चालू शकत नाही. प्रेताला हृदय आहे परंतु त्या हृदयाचं स्पंदन होऊ शकत नाही, हालचाल होऊ शकत नाही. म्हणजेच मेल्याच्या नंतर ते प्रेत सावध होऊ शकत नाही. कारण तिथं त्याला बोलता येत नाही, चालता येत नाही, हलता येत नाही, पाहता येत नाही, नाक असून श्वास घेता येत नाही. म्हणून प्रेत कधीच सावध होऊ शकत नाही. म्हणून नामदेवराया बोलतात की बाबा मरणा अगोदर सावध व्हा. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मरणा अगोदर का सावध व्हायचं? कारण तुमचं आयुष्य किती आहे आणि तुम्ही कुठपर्यंत जगणार आहात ही तुम्हाला माहित. आयुष्य जात आहे पहा, काळ तसे महा, सोयीताचा गोरवा ध्यानिरारी श्री हरीचा. आयुष्य जात आहे, संपत आहे. आतापर्यंत इथं कोणी थांबण्याकरता आलेलं नाही बा. येत नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती, आजा गेला पंजा गेला, बाप मासना नेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, सगळे गेले रे बाबा. म्हणून आयुष्य आपल्याला किती आहे हे माहीत नाही. म्हणून मरणाआधी सावध व्हा. हे कमी वाटलं असेल प्रमाण तर माऊली महावैष्णव दानोबर आहे, ज्ञानेश्वरी असं सांगतात की बाबा आयुष्य संपल्यानंतर कुठलंही या जगातलं औषध ते कामाला येत नाही. लक्षात घ्या. ना तरी आयुष्य उरले आहे, तरी औषधी काही नव्हे, येत एकच उपयोगा जाय परमामृत. आयुष्य संपलं की जगाच्या बाजारामध्ये कितीही मोठा हॉस्पिटल्स असू द्या, कितीही मोठा डॉक्टर असू द्या, कितीही मोठा वैद्य असू द्या, तो आयुष्य संपल्याच्या नंतर कामाला येत नाही. म्हणून मरणाआधी सावध व्हा. ही ओवी कमी वाटली म्हणून माऊली महावैष्णव दानोबरांनी दुसरी ओवी सांगितलीत पहा. नाही का? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारजी चैतन्यनाथी. अंगावरचा झालेला जीर्ण कपडा आपण टाकून देतो आणि नवीन परिधारण करतो, तसे आत्म्याचा आहे बा. हा आत्मा क्रूज झालेलं शरीर, थकलेलं शरीर सोडून देतो आणि नवीन शरीरात पदार्पण करतो, प्रवेश करतो. म्हणजे आयुष्य संपतं. लक्षात घ्या. आयुष्य कुणालाही सांगता येणार नाही. म्हणून मरणा अगोदर सावध व्हा. मेल्यानंतर सावध होण्याची व्यवस्था नाही बरं का गिडगी महाराज. मेल्याच्या नंतर सावध होण्याची व्यवस्था नाही. मरणा अगोदर मात्र सावध होता येतं गड्या. म्हणून नामदेवराया विनंती करतात की बाबा रे, सामान्य जीवाला सगळ्यांना विनंती करतात की मरणा आधी सावध व्हावे.
मरणा अगोदर सावध झाल्यानंतर नामदेवरायांना काही साधकांनी प्रश्न केलाय की नामदेवराया आम्ही मरणा अगोदर सावध झालो गड्या बरं का सावध झालो परंतु सावध झाल्याच्या नंतर होईल काय हो काय करावं म्हटले कीर्ती करून निवरावी काय करायचंय कीर्ती करून निवरावी कीर्ती राहिली पाहिजे माणसाची लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबर असं बोलतात की तुका म्हणे एक मरणची सरी उत्तमची उरे कीर्ती मागे काहीतरी कीर्ती राहायला पाहिजे मग कीर्ती कशाने राहील एक तर देवा करता जीवन जगावं लागेल खर्च करावं लागेल अथवा समाजाकरता जगावं लागेल समाजाकरता जो जीवन जगतोय ना त्याची मागे कीर्ती राहते आणि जो देवा करता जीवन जगतोय ना त्याची कीर्ती राहते एरवी अन्यथा तुम्ही संसारा करता किती जगली आणि किती जरी खटपट केली ना तुमची कीर्ती राहत नाही तुमची कीर्ती फार तर सांगायचं झालं तर कुठपर्यंत राहील सांगू का ऐका एखाद्याची कीर्ती दशक्रिया विधीपर्यंतच राहते लक्षात घ्या ऐकत राहा एखाद्याची कीर्ती एखाद्याचं नाव कुठपर्यंत उरतं दशक्रिया होईपर्यंत एखाद्याचं नाव 5.5 महिन्यापर्यंत उरतं काही जण 5.5 महिना करतात लक्षात घ्या काहींचं नाव फक्त श्राद्ध होईपर्यंत उरतं आणि महात्म्यांचं नाव संतांची कीर्ती मात्र जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत शिल्लक राहिल्या त्या कीर्ती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी राहिला त्या कीर्ती जगमाजी राहिला त्या कीर्ती जगमाजी गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी राहिल्या त्या कीर्ती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी म्हणजे महात्म्यांची आणि संतांची कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत शिल्लक आहे म्हणून कीर्ती होईल वा असं काहीतरी माणसानं जीवनात केलं पाहिजे करावं कीर्ती करोनी मरावी अथवा कीर्ती करोनी उरावी ठीक आहे नामदेव राय नाही तसं वागलं तर नाहीच कीर्ती झाली तर म्हटले मग जन्म घालू नये वाया आलेला मनुष्य देव हा तुमचा वाया जाईल बा फुकट जाईल गेलाही नाही का आलाही तसाच आणि गेला सुद्धा तसंच मोकळ्या हातानं आला आणि मोकळ्याच हातानं जावं लागेल म्हणून रित्या हाती जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर काहीतरी चांगलं कार्य करावं चांगलं कर्तृत्व करावं निश्चित कीर्ती शिल्लक राहील लक्षात घ्या हो म्हणून जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया जन्म वाया घालता येत नाही कारण त्याकरता मानवाचं शरीर उत्तम सांगितलं बरं का उत्तम महाराज मानवाचं शरीर कसं आहे शरीर उत्तम चांगले शरीर सुखा गोशीले शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्मा शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म परब्रह्म शरीर उत्तम चांगले शरीर कसं आहे उत्तम आहे शरीर सुखाचे घोसुले शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म हो. या शरीरानं हे शरीर म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे लक्षात घ्या मनमाडचं जबरदस्त बघा रेल्वे स्टेशन कसं आहे
तिथनं तुम्हाला मुंबईला जाता येतं, भुसावळला जाता येतं, पुण्याला जाता येतं, आळंदीला जाता येतं, अजून जेजूरला जाता येतं, संपूर्ण ठिकाणी जाता येतं. तसं हे शरीर आहे, या शरीराने नरकात जाण्याची व्यवस्था आहे, वैकुंठात जाण्याची व्यवस्था आहे, कैलासात जाण्याची व्यवस्था आहे. मग तुम्हाला कुठं जायचं ते तुम्ही पहा, लक्षात घ्या. म्हणून शरीर कसं आहे, उत्तम आहे, लक्षात घ्या. म्हणून जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया म्हणजे शरीर. नामदेव राया शेवटी असं सांगतात, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. सगळ्या जन्मामध्ये उत्तम जन्म कुणाचा असेल तर तो फक्त मानवाचा आहे. अभंगाचा सरळ शब्दाशी अर्थ तुमच्या समोर ठेवला, लक्षात घ्या. जसं भगवंत सद्बुद्धी देईल त्या न्यायाने या अभंगावरती थोडंसं 1 तास बरोबर का, 1च तास विस्तृत चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणून तोपर्यंत भजन करा. विठ्ठल विठ्ठला 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 कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा पर्याय देणं उचित. कुठलंही कारण असल्याशिवाय कार्य होत नसतं. तद्वत आज या ठिकाणी कारण सर्वांना श्रुत आहे, माहीत आहे, परंतु सांगण्याकरता उभं केलं म्हणून सांगणं वक्त्याचं अद्य कर्तव्य ठरतं. बघा या ठिकाणी आज कैलासवासी वैकुंठवासी विश्वनाथ बाबा हिरे यांना ये लोकीची यात्रा संपून आज 1 वर्ष परिपूर्ण झाले. त्यांच्या पश्चात गोविंद विश्वनाथ हिरे, मुलगा दत्तात्रय विश्वनाथ हिरे, मुलगा त्यानंतर शिवाजी विश्वनाथ हिरे आणि आमचे संतोष सर हिरे, 4 मुलं, नातवंड, असा सुंदर मुलगी परिवार त्यांच्या पाठीशी आहे, त्याचप्रमाणे त्यांची धर्मपत्नी. आणि म्हणून या परिवारानं मोठ्या थाटामाठाने श्राद्ध करण्याचा योग आज आलाय बघा, लक्षात घ्या. तसं वास्तविक काही माणसं सहज बोलतात बरं का हिरे सर. काही म्हणतात की बुवा पहिले माणसं श्राद्ध करत नव्हते. काय म्हणतात, पहिले माणसं श्राद्ध करत नव्हते. हा श्राद्धाचा जो काही आता नाही का इतकं मोठं नियोजन, या सगळा खेळ आता खेळ म्हणते काही लोक, खेळ हा खेळ आत्ता उपलब्ध झालाय. काय म्हणतो उत्तम महाराज, ही लोकांना आता सुचायला लागलं, आता करायला लागले. तसं काही नाही बाबा. वर्ष श्राद्ध दशक्रिया विधी हे जे काही विधी आहेत ना, हे गरुडाला भगवंतानं सांगितलेत करायला. नैवम गांजा फुकम लिखितम, वाचा गरुड पुराण, लक्षात घ्या. गरुड पुराणामध्ये जेव्हा गरुडाची आई गेली ना, हे लोकीची यात्रा संपवून, अशा वेळेस गरुडानं शोक केला, दुःखी झाला गरुड. आणि गरुड दुःखातनं बाजूला होत नाही, अलग होत नाही. अशा वेळेस भगवंतानं गरुडाला समजावून सांगितलं आणि दशक्रिया पिंडदान अथवा वर्षश्राद्ध हे विधी करायला सांगितली. कोणी, भगवंतानं गरुडाला. आणि म्हणून आपण ते करतोय. हे काही असं एखादं रूढी म्हणा परंपरा नाही बरं का, या स्वतः गरुडानं केलेली एक लक्षात घ्या विधी आहेत तो. आणि म्हणून हा विधी सगळ्यांनी करावा. जर श्राद्ध नाही केलं तर काय आणि केल्यानंतर काय, नाही केलं तर परिणाम सांगितलेत. आणि श्राद्ध विधी जर केला ना तर त्याची फलश्रुती सांगितली. उत्तम महाराज, जर नाही श्राद्ध केलं ना तर त्याचे परिणाम कटकाट करीती पितर, कटकाट करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. करीती पितर, वंशधुराचारी पुत्र झाला. शाप देतात पितर. काय करतात, शाप देतात. मग शाप दिल्याच्या नंतर काही ठिकाणी असं घडतं, तळ्यात मेला, फाशी घेऊन मेला, औषध पिऊन मेला. त्याचं कारण एकच आहे, ती पितरांचे
दोष आहे, लक्षात घ्या. पितरांनी दिलेला तो काय शाप दिला आहे, लक्षात घ्या. म्हणून वर्ष श्राद्ध विधी हा करावाच. श्राद्ध जसं कर्म सांगितलंय, श्राद्ध हे कर्म सांगितले. कर्माचे बरेच प्रकार सांगितले बरं का. कर्माचे बरेच प्रकार, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, निषिद्ध कर्म, प्राचित्य कर्म आणि श्राद्ध कर्म हे कर्म आहे. त्यापैकी श्राद्ध कर्म आपण आज करतोय पहा, श्राद्ध कर्म. म्हणून श्राद्ध कर्म हे करावंच. श्राद्ध म्हणजे याचा अर्थ तरी काय? श्रद्धा इति श्रद्धा, श्रद्धा इति श्रद्धा. श्रद्धेने केलेल्या कर्माला श्राद्ध असं म्हणतात. एका वाक्यात उत्तर नाही का. शालेय जीवनामध्ये प्रश्न पत्रिकेमध्ये एका वाक्यात उत्तरे द्या असा एक प्रश्न संच यायचा बघा, एका वाक्यात. मग श्राद्ध म्हणजे काय? तर श्रद्धा इति श्रद्धा, श्रद्धेने केलेल्या कर्माला श्राद्ध असे म्हणतात. म्हणून श्राद्ध कर्म करावं. आणि जर श्राद्ध कर्म केलं तर त्याची फलश्रुती सांगितली. कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिते सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा त्याचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा त्याचे, कल्याण इच्छिती सदा आशीर्वाद देतात. पितर काय करतात? जर श्राद्ध विधी जर केला, श्राद्ध कर्म जर केलं तर पितर आशीर्वाद देतात. म्हणून श्राद्ध कर्म, श्राद्ध विधी हा केलाच पाहिजे, लक्षात घ्या. आणि श्राद्ध विधी करत असताना परिपूर्ण 1 वर्षानच करावा. 5.5व्या महिन्यात तो करू नये. त्याचं कारण असं आहे बरं का. दशक्रिया विधी सुद्धा 10व्या दिवशी करावा. दशक्रिया विधी 10व्या दिवशी का करावा? कारण हा पिंड हे शरीर निर्माण होण्याकरिता 9 महिने आणि 10व्या महिन्यातले काही दिवस लागतात. तेव्हा हे शरीर तयार होतं, तेव्हा हा पिंड तयार होतो. म्हणून दशक्रिया विधी 10व्या दिवशीच करावा. श्राद्ध वर्षानं का करावं? कारण यम लोकाची 12 दिवस, तेव्हा आपले 12 महिने होतात. जेव्हा यम लोकाचा 1 दिवस ना, तेव्हा आपला 1 महिना. आणि बरोबर 1 वर्षाच्या नंतर 12 महिन्याच्या नंतर आजच्या दिवशी 12 वाजता गेलेल्या पितराला तो याच्यातून मुक्त होतो. कशातून? शरीरातून, या कुडीतून काय होतो? मुक्त होतो. आणि त्याला आज पुढची गती मिळते. कधी मिळते? आज. काही महाराज मंडळी 10व्याच्या दिवशी श्रद्धांजली समर्पित करत असताना असं बोलतात की वैकुंठवासी, कैलासवासी, अरे मूर्ख, अजून 1 वर्ष प्रवास आहे बाबा, अजून लगेच वैकुंठवासी झालाच कसा? आजच्या दिवशी म्हटलं तर साहजिक आहे. आजच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी आज त्याला गती मिळते. म्हणून श्राद्ध 1 वर्षानच करावं. विठ्ठल मरणादी सावध व्हावे, कीर्ती करोनी उरावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. सेवेकरता घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. कोण नामदेवराय असं जर तुम्ही विचाराल तर नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, लक्षात घ्या. ज्यांच्या हातातला नैवेद्य, ज्यांच्या हातचा नैवेद्य भगवंतानं सेवन करावा, भगवंतानं खावं, असे नामदेवराय. कोण नामदेवराय असं जर विचाराल तर ऐका ना गड्या. 9व्या सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मृत्यू जेवी. इतकंच नाही, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळा जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ, फिरविले देऊळ, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले
जगामाची जगामाची ख्याती जगामाची नामदेवा ती दूध प्याला. नामदेवांच्या हातानं भगवंतानं दूध प्यावं इतके अधिकार संपन्न नामदेव राया. कोण नामदेव राया पुन्हा जर विचाराल लक्षात घ्या. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव रायाने वाळवंटात कीर्तन करावं आणि आमच्या भगवंतानं नामदेव रायांच्या कीर्तनात पुढं नाचावं. नाचत असताना पितांबर गळून जावा तरी मनामध्ये संकोच बाळगू नये इतके अधिकार संपन्न ते नामदेव राय. लक्षात घ्या. आणि अशा नामदेव रायांचा अभंग आपणाच्या सेवेकरता घेतलाय. नामदेव राय अभंगाच्या द्वारे विशिष्ट काळात समस्त मानव जातीला सावध होण्याचा सल्ला देतात. विशिष्ट काळात बोलतोय बरं का, ऐकत राहा. विशिष्ट काळात का बोलतोय? कारण सावध माणसाला प्रथम मी सांगून गेलोय की सावध मरणा अगोदरच होता येतं. मेल्यानंतर कुठलाच माणूस, आज पहा तुम्ही जर असं ऐकलं कधी, एखादा माणूस गेला बरं का वैभव महाराज, आणि गेल्याच्या नंतर आज संध्याकाळी 5 वाजता गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्याच्या नंतर तो उठून पळायला लागला, असं ऐकलं का? ऐकलंय की तुम्ही? नाही. म्हणून विशिष्ट काळात सल्ला देतात. पहा तसं प्रथमही सांगितलंय संतांनी, ग्रंथांनी, उपनिषदांनी बरं का, साधूंनी, संन्याशांनी, अनेकांनी, पुराणांनी, सगळ्यांनी मानव जातीला वेळोवेळी जागण्याचा प्रयत्न केला. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्यानी नाडोनी भागा भागा, चोर निजल्या रे नाडोनी भागा भागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडोणी भागा, चोर निजल्या नाडोणी भागा भागा. आता जागा रे बाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा रे जागा. आता जागा रे बाईनो जागा. आता जागे व्हा म्हटले. तुम्ही म्हणाल मग मी झोपलो का? तुम्ही सगळेजण मला प्रश्न कराल की मग तुम्ही सांगतात की जाग व्हा, जाग व्हा, जाग व्हा, मग आम्ही आता झोपलेले आहोत का? तुम्ही झोपलेलेच आहात. तुम्हाला कसं काय? तुम्ही फक्त वरतून बाह्य रंगानं जागे आहात, मात्र आतून तुम्ही झोपलेले आहात बरं का. म्हणून बाहेरून जागण्याला किंमत नाही, आतून माणसानं जागावं. लक्षात घ्या. माणसानं आतनं जागावं. बाहेरून तुमचे डोळे उघडे आहेत, तुम्ही माझ्याकडे पाहतायत, परंतु तुम्ही जागी नाही. मी म्हणतो तुम्ही जागी नाही. लक्षात घ्या. आत निजले बाहेरी जागे गा. आत निजले गड्या, परंतु बाहेर तुम्ही झोपले आहात. निजले म्हणजे झोपले आहात. लक्षात घ्या. म्हणून बाहेरनं जागं राहून उपयोगाचं नाही, आतनं माणसानं जागं राहावं. जागं राहावं. कसं राहावं? आतनं राहावं. म्हणून अनेकदा संतांना दया आली बरं का, तुमची आमची. आणि म्हणून संतांना वास्तविक या मृत्यू लोकात त्यांचं काही एक काम नव्हतं, परंतु फक्त आणि फक्त सामान्य माणसाची, या समस्त मानव जातीची येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. तो कळवळा मनोनिया, तो कळवळा मनोनिया. हो बुडत हे जना न देखावे डोळा, उडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जना न
म्हणत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या बुडणारं जगत संतांना पाहवलं नाही आणि म्हणून संतांनी इथं अवतार घेतला. नाहीतर संतांना अवतार घेण्याचं दुसरं काही एक कारण नाही. तुम्हाला संतांनी अवतार घेतला म्हणजे ते स्वतंत्र आहे का? हो, स्वतंत्र आहे. अवतार घेण्याच्या बाबतीत आणि इथनं जाण्याच्याही बाबतीत ते स्वतंत्र येतो जातो आम्ही देवाचे सांगत तुका म्हणे गात देवा नाम हो तुका म्हणे गात देवा नाम. येतो जातो आम्ही देवाचं सांगत तुका म्हणे गात देव नाम तुका म्हणे गात देव नाम देव नाम देवा नाम. ज्यावेळेस भगवंतानं अवतार घेतला ना तेव्हा तेव्हा संतांनी देवाच्या बरोबर अवतार घेतला. लक्षात घ्या. येतो जातो आम्ही देवाच्या सांगाती देवाच्या बरोबर संतांनी अवतार घेतला गड्या. आणि संतांनी अवतार घेतल्यानंतर त्या अवताराचं विशिष्ट प्रयोजन केलं संतांनी. आपल्यासारखं नाही बुवा. आपलं प्रयोजन नाही आणि नियोजन देखील आपलं असं आहे. हां, ती मन आहे ना मराठीत, कारण मनी जास्त मला येत नाही. कोणता ह्याला आला आणि पाणी वाहता वाहता अशी गंमत झाली पहा आपली. आणि म्हणून संतांचं प्रयोजन असतं, नियोजन असतं. संतांनी अवतार घेतला आणि समस्त संपूर्ण मानव ते आव्हान केलं की बाबा रे तू मरणा अगोदर सावध हो गड्या, सावध हो. लक्षात घ्या, सावध हो. मरणा अगोदर सावध व्हायचं. हो, मरणाच्या अगोदरच सावध व्हायचं. नाथबाबांनी सुद्धा सावध करण्याचा बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला पहा. परंतु जेव्हा नाथबाबांचाही समाज ऐकत नाही, लोक ऐकत नाही ना, अशा वेळेस नाथबाबांनी शिवाय देखील घातल्या. बरं का, किती सांगू तरी नाही का ती भटकीचे पुढे शितळीचे रडतील पुढे शितळीचे रडतील. किती सांगू तरी ऐकते भक्तीचे पुढेच जडीले रडतील पुढे शितळीचे रडतील. न ऐकती भटकीचे पुढे सिंदळीचे रडतील. तरी सुद्धा समाजावर काही परिणाम होत नाही. तुकडोजी महाराज असं सांगतात, रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्माये वोनी काय केले जन्माये वोनी काय केले. रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले? काहीच नाही केले. जन्मा येऊन याचा अर्थ काहीच नाही केलं. म्हणून काहीतरी केलं पाहिजे माणसानं. एकतर समाजाकरता माणसानं जगावं अथवा देवाकरता तरी माणसानं जगावं. कीर्ती जर तुमची शिल्लक राहावी असं जर वाटत असेल ना, दोन गोष्टी तुम्ही जीवनात कराव्या. कोणत्या दोन? एक समाजाकरता जगावं, नाही तर देवाकरता तरी जगावं. आणि स्वतः करता माणसं जगतात. हो, स्वतः करता जे जगलेत ना त्यांचं नामोनिशान कधीतरीच मिटलं पहा. सहज तुम्हाला जर प्रश्न केला, सांगा ना तात्यासाहेब तुमच्या आज्याचं नाव काय? नाही माहीत. पंजाचं, खापर पंजाचं नाही माहीत. या लोकांचं नावं तुम्हाला सांगता येणार नाही. त्याचं कारण एक आहे गड्या, हे माणसं फक्त स्वतः करता जगली. कोणाकरता जगली? स्वतः करता जगली. म्हणून त्यांची नावं देखील आपल्याला ठाऊक नाही. आणि जे माणसं देवाकरता समाजाकरता जगलेत ना, काही महात्म्यांना जाऊन 728 वर्ष परिपूर्ण झाली त्या कार्तिकी वारीला, तरी आजही ते जन समाजामध्ये जिवंत आहे. लक्षात घ्या. काही महात्म्यांना जाऊन 400 माझ्या मतानं 15-20 वर्षाच्या पुढचा काळ झाला, तरी आजही ते प्रत्येकाच्या मनामनात आहे. लक्षात घ्या. म्हणजे संत आणि महात्मे किती दिवस जाऊन होऊन गेलेत तरी सुद्धा ते आजही आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहे. आजही जर प्रत्येक बरं काय लक्षात घ्या, इथं जर मी म्हटलोय छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही आपोआप जय म्हणता, त्याचं कारण एक आहे की हे माणसं समाजाकरता जगली, माणसांकरता जगली, रयते करता जगली. म्हणून आजही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या ते हृदयात आहे. लक्षात घ्या. हो, म्हणून माणसानं एकतर समाजाकरता जगावं अथवा देवाकरता तरी जगावं. पान पवित्र असा किल्ला आहे आणि पवित्र किल्ल्यावर एका पवित्र मातेच्या उदरी, पवित्र मातेच्या कुशीमधनं एका पवित्र बाळाचा जन्म झाला. लक्षात घ्या. ती पवित्र माता कोण?
तो पवित्र किल्ला कोण आणि ते पवित्र बाळ कोण? पवित्र किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला, पवित्र असणारी माता म्हणजे जिजाऊ मासाहेब आणि पवित्र बाळ त्या बाळाचं नावात ज्यांची जयंती आहे ना छत्रपती शिवाजी. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर हो एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर 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 आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर भगवा झेंडा भगवा झेंडा ओ प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष खेळण्यात गेले. परंतु पुढे मात्र जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे झाले, कीर्ती करून करता सांगतो बरं का, ऐकत राहा. 16 वर्षाचे झाले, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही मावळ्यांना बरोबर घेतलं आणि रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि रायरेश्वराच्या पिंडीवरती महादेवावरती बोट कापलं आपलं स्वतःच आणि रक्ताची धार धरली, रक्ताचा अभिषेक केला आणि शपथ घेतली, हे बघ महादेवा आजपासून शपथ घेतोय, अशी शपथ घेतोय, इथून पुन्हा जगेल तरी माणसांकरता आणि मरेल तरी या रयते करता. लक्षात घ्या, जगेल तरी या स्वराज्य करता आणि मरेल तरी स्वराज्य करता. शपथ घेतली आणि बस तिथून पूर्ण हालचाली सुरू झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला जिंकला. तोरणा किल्ला जिंकल्याच्या नंतर पन्हाळागड, विशाळगड, भोपाळगड, रायगड असे अनेक मृमगड असे अनेक किल्ले जिंकले गेले आणि स्वराज्य आता मात्र आनंदाने थाटामाटात रांगू लागले. गड्या स्वराज्य थाटामाटात रांगू लागल्याच्या नंतर स्वराज्याला पुढे दिष्ट झाली. पहा, छत्रपती शिवाजी महाराज पुढे आजारी पडले आणि आजारी पडल्याच्या नंतर जास्त आजारी झाल्या कारणानं छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवले की आपण रायगडावर इथून हलायचं आणि बस जागा पालटावी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी अजिंक्य ताऱ्यावरती, अजिंक्य किल्ल्यावरती जाण्याचं ठरवलं. अजिंक्य किल्ल्यावरती जाण्याचं ठरवल्यानंतर झालं काय, बरोबर संभाजी महाराजांना घेतलंय आणि काही मावळे बरोबर घेतलेत आणि पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नाही का अजिंक्य ताऱ्यावरती रवाना करण्यात आलं, तिथं पाठवण्यात आलं. बरोबर संभाजी महाराज आहे. अजिंक्य ताऱ्यावरती, अजिंक्य किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज पोहोच झाली आणि तिथं गेल्याच्या नंतर संध्याकाळ झाली, रात्रीचे 11 वाजले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी युवराजांना म्हणजेच संभाजी महाराजांना आपल्या जवळ बोलून घेतलं. ऐका युवराज, तुम्हाला आज मी काही हिताच्या गोष्टी सांगणार आहेत, म्हणून तुम्ही त्या चांगल्या ऐका बरं का. युवराज, आमच्या जीवनामध्ये अनेक शत्रू होऊन गेले गड्या, परंतु आमचे शत्रू समोरून वार करत होते, म्हणून आम्हाला आमचे शत्रू कळत होते, समजत होते. तुमचे जे शत्रू आहेत ना ते पाठीमागनं वार करतील, छुपे हल्ले करतील, म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. सावध राहा, प्रत्येक पावलामध्ये सावधानगिरी बाळगा, कारण आम्ही आज आहोत, उद्या नसणार आहोत. म्हणजे स्वराज्य, हा स्वराज्याचा गाडा तुम्हाला पुढे चालवायचा आहे बरं का, खूप निष्ठेने, खूप कष्टाने बरं का. आणि हे स्वराज्य निर्माण केलं गड्या, म्हणून इथून पुढनं या स्वराज्याला कुणाचंही गालबोट लागता कामा नाही, इतकं त्याला जपा. तळाच्या नाही का हाताच्या फोडा इतकं जपा. लक्षात घ्या. संभाजी महाराजांना असं सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना झोप लागली.
पहाटे लवकर उठले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी युवराजांना सांगितलं, तुम्ही आता रायगडावरती जा म्हटली, इथं थांबणं तुमचं उचित ठरणार नाही. आणि म्हणून रायगडावरच्या हालचाली, कारण आपल्याला पुढं दक्षिण दिग्विजय करता जायचं आहे, म्हणून तिथली तयारी तुम्ही करा. युवराज म्हणजे संभाजी महाराज रायगडावरती आली आणि रायगडावरती आल्याच्या नंतर संध्याकाळ झाली पहा, आणि संध्याकाळ झाल्यानंतर रात्रीचे 8-9-10 असे वाजले असतील. अशा वेळेस संभाजी महाराजांनी येसूबाईच्या समोर गेले आणि येसूबाईला सांगतात, येसू, आज माझ्या बरोबर आबासाहेब खूप बोलले बरं का, खूप महत्वाचं बोलली, खूप हिताचं बोलली, आम्हाला खूप समजावून सांगितलं, आम्हाला या स्वराज्याची महती खूप पटवून सांगितली. ऐक ना, काय सांगितलं आबासाहेबांनी? मला सांगितलंय तुम्ही सावध राहा, प्रत्येक पावला सावधानगिरी बाळगा, कारण आमच्या समोर जे शत्रू होते ना ते समोरून वार करत होते, मात्र तुमचे शत्रू हे कसे आहेत, छुपे हल्ले करतील, म्हणून सावध राहा. आमचे आबासाहेब म्हणजे संभाजी महाराज येसूबाई महाराणी साहेबांना सांगतात की आमचे आबासाहेब हे एक माणूस नाही बरं का, माणूस नाही. तुला एक सांगतो येसूबाई, इथून माग कित्येक अमावस्या गेल्या, पौर्णिमा गेल्या, इथून पुढे कित्येक अमावस्या जातील, पौर्णिमा जातील, कित्येक वर्ष जातील येतील, कित्येक वेळेस चंद्र येतील, सूर्य येतील जातील, परंतु आमचे आबासाहेब या जगामधून कधीच जाणार नाही, कारण ते अजिंक्य आहे. कसे आहे? अजिंक्य आहे. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा हे मृत्यूचे नाही का मृत्यूलोक सोडून गेले ना, त्याच्यानंतर संपूर्ण स्वराज्य रडलंच रडलं. पण आजही बरं का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या ठिकाणी अभिमान जागृत होतो, स्वाभिमान जागृत होतो. मग असं केलं तरी काय, त्यांनी फक्त रयतेचं रक्षण केलं, समाजाकरता जगले, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आजही या जगामध्ये आहे. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती मागे उरली, कारण का ती मरणा अगोदर सावध झाली, मरणा आधी सावध व्हावे, मरणा आधी सावध व्हावे, मरणा आधी सावध व्हावे. कीर्ती करोने उरावे, 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 कीर्ती करोने. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध
उद्भवावी कीर्ती करोनी उरावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाज सेवा केली, लक्षात घ्या, रयतेची सेवा केली आणि म्हणून आज त्यांची कीर्ती शिल्लक आहे. आज मी इथं उभा आहे, सगळे टाळकरी गायक वादक वगैरे पिटी मास्तर इकडे शिष्टी मले भाऊ सगळे आज इथं उभे आहेत, काही बसलेले आहेत. श्रोते तुम्ही सर्वजण, हे कुणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. लक्षात घ्या, आजही जर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कार्य जर केलं नसतं ना, तर आजही तुम्हाला एकही मंदिर दिसलं नसतं आणि तुमच्या डोक्यावरती या सफेद टोप्या दिसल्या नसत्या, मग गोल असत्या. कशा असत्या? हो, लक्षात घ्या. मग शेख भाई, निजाम भाई, अब्दुल भाई, नाही का, सगळे भाईच, सगळे काय असते? भाईच असते. म्हणून आज तुम्ही भाई नाही बरं का, तुम्ही भाऊ आहात. ही कुणाची उपकार आहे? त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे. लक्षात घ्या, भजन करा विठ्ठल. म्हणून समाजाकरता माणसानं जगावं तरी देखील कीर्ती शिल्लक राहते, अथवा देवा करती तरी जगावं. देवा करता जगावं. कोण देवा करता जगलं? कुणाची कीर्ती शिल्लक झालो हरी चालो जागरला, हरी चालो जागरला, हरी चालो जागरला. सावध झालो, सावध झालो, हरी चालो जागरे ना, हरी चालो जागरे ना, चालो जागरे ना. हरीच्या आलो जागरणा. लक्षात घ्या, एकतर देवा करता तरी जगावं. पाय का श्रीमंताच्या नाताची वरात निघाली, कीर्ती करून उरायली. गाडी जरी किती लांबून फेरफटका मारला तरी पलटी होऊ द्यायचो नाही. ही जिम्मेदारी माझी. लक्षात घ्या, कारण गाडी पलटी झाली आणि दरीत गेली तर सगळे प्रवासी गतप्राण. म्हणून ड्रायव्हरचं ती काम आहे, गाडी पलटी होऊ द्यायची नाही. एका श्रीमंताच्या नाताची वरात निघाली बरं का, कीर्ती करून उरावी याकरता सांगतो. वरात निघाल्याच्या नंतर एक जण दुःखी झालं, रडू लागलाय, शोक करतोय. म्हणून ज्याच्या नातवाची वरात होती ना, ते आजोबा त्याच्या जवळ गेले. का रे बाबा रडतो, शोक करतोय, तुला झालंय तरी काय नेमकं? माझ्या नातवाची वरात निघाली इतक्या थाटामाठानं आणि तू दुःखी झालाय, रडतोय, तुला दुःख झालंय, त्याचं कारण तू आपलं माझ्या नातवाची वरात तुला पाहवत नाही का? त्यानं सांगितलं, बाबा तसं काहीच नाही, परंतु एक अडचण आहे. तुमच्या नातवाची वरात आज चाललीत, त्यानं पुरुषार्थ कमावला जीवनात, माझ्याकडे तो पुरुषार्थ नाही, म्हणून माझी वरात होऊ शकत नाही. अरे म्हटले, तुझ्याकडे जरी तो पुरुषार्थ नसला, कारण तो एक क्लिंब होता. काय होता? क्लिंब. लक्षात घ्या. आणि म्हणून तो पुरुषार्थ जरी तुझ्याकडे नसला तरी माझ्या नातवापेक्षाही पुढचा पुरुषार्थ तुला सांगतो. मी जे साधन सांगतो ना, तेवढं कर गड्या, निश्चितच तुझा पुरुषार्थ निर्माण होईल जगामध्ये. म्हटले, काय करावं लागेल बाबा? काही नाही. तुला भजन म्हणता येतं का? म्हटले, अजिबात नाही. राम म्हणता येत नाही तेव्हा भजन? नाही नाही नाही, जमत नाही. म्हटले, ऐकण्याचं काम तर करशील ना? म्हटलं, हो, थोडं ऐकण्याचं काम करील बा. म्हटली, जा मग पंढरपूरला जा आणि पंढरपूरच्या रवळामध्ये, पंडित भगवंताच्या रवळामध्ये, त्या प्रांगणामध्ये भजन ऐकण्याचं काम करतो. काय कर? म्हटले, भजन ऐकण्याचं काम कर. आणि ऐकलं ते बाबाचं त्यानं आणि गेला पंढरपूरला. पंढरपुरात गेल्यानंतर त्या प्रांगणामध्ये भगवंताचे भजन ऐकू लागला. भजन ऐकता ऐकता, त्या भजन ऐकत असताना तो अगदी मंत्रमुग्ध झाला आणि भजन ऐकत असताना पुढे भजन म्हणू लागला. काय करू लागला? भजन म्हणू लागला. भजन म्हणता म्हणता इतका तल्लीन व्हायचा की बस ताण आणि बुक सगळं विसरून जायचा. असं बऱ्याच दिवस चाललं बरं का. तो बराच कालावधी पुढे लोटला गेला आणि भगवानच्या त्या प्रांगणामध्ये, त्या रवळामध्ये भगवंताचं भजन करत असताना तो एक दिवशी मरण पावला गड्या, मृत्यू पावला. आणि मृत्यू पावल्याच्या नंतर मात्र त्याला त्या पुजाऱ्याने तिथं सगळी त्याची व्यवस्था केली आणि पुढं त्याचा परिणाम तो भगवंताचा झाला. म्हणून आजही त्या क्लिंबाचं काकड्याच्या भजनामध्ये वर्णन आले बघा. कानो पात्रा दादू खोदू तो पिंजारी, पात्रा दादू खोदू तो पिंजारी, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, पिंजारी तो दादू. भजनी अभेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरी. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू,
सर्व काकडा म्हणणारी म्हणतात पहा, म्हणतात की नाही. म्हणून माणसानं एक तर देवा करता तरी जागावं, आणि देवा करता जर जगलं ना तर त्याची कीर्ती शिल्लक राहते. म्हणून मरणा आधी सावध व्हावे मरणाधी सावधान मरणाआधी सावध व्हावे मरणाधी सावधान कीर्ती करो निवरावे 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 कीर्ती करो मरणाआधी सावध व्हावे, कीर्तिकारो निवरावे, कीर्तिकारो निमारावे, कीर्तिकारो निमारावे. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करो निवरावे, कीर्ती करो निवरावे, कीर्ती करो मी एका क्लिंबाची जर नाही का, क्लिंब म्हणजे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, त्याची जर कीर्ती राहते मग आपली राहणार नाही का. लक्षात घ्या, कीर्ती करोनी मरावे अथवा कीर्ती करोनी उरावे. म्हणून उरलं पाहिजे कीर्ती करून. काय झालं पाहिजे, उरलं. माणसानं मेल्यानंतर अमर व्हावं. बरं का वैभव महाराज, माणसानं मेल्यानंतर अमर व्हावं. जगद्गुरु तुकोबरे असं बोलतात की मरण माझे मरून गेले, मज केले अमर अमर. लक्षात घ्या, तुकोबरे बोलतात मरण माझं केव्हा तरी मरून गेलंय गड्या, माझं मरण मी माझ्या डोळ्यानं पाहिले. कोण बोलतंय, तुकोबरे. आणि म्हणून अमर व्हावे, अमर व्हावं माणसानं, परंतु केव्हा, मेल्याच्या नंतर अमर व्हावं. पहा पुण्यामध्ये झालंय काय, 2 रेड्यांची झुंज चालली, आणि 2 रेड्यांची झुंज चालली असताना झालं काय, जोग बाबा तिथं त्या पुण्यामध्येच होते, कारण जोग महाराज हे पैलवान होते. कोण होतं, पैलवान होते. जोग बाबा पुढे झाले आणि त्या दोन्ही रेड्यांना असं दोघांची शिंग पकडली आणि बाजूला केलं. सगळ्या लोकांनी जय जयकार केला, वा टाळी वाजवली. माणूस असावा तर असा, इतका पैलवान असावा. परंतु झालंय काय, तितक्यात एक साधू महाराज तिथं आले, आणि साधू महाराजांनी जोग महाराजांच्या पाठीवरती थाप टाकली. म्हटले तुमचं नाव काय, म्हटले जोग म्हणतात. या द्यायला काय म्हणतात, जोग. जोग म्हणतात. म्हटले हो, तुम्ही ताकदीनं या रेड्यांवरती विजय मिळवला, परंतु जेव्हा मनुष्यानं, ज्या वेळेस माणूस काळावर विजय मिळवतो ना, तेव्हा त्याचं खरं तो पुरुषार्थ, लक्षात घ्या, खरा तो पुरुषार्थ समजावा. बाकी ताकदीवरती, शरीरावरती विजय मिळवून उपयोग नाही. जोग बाबांना मनामध्ये थोडंसं त्यांनी घेतलं, ते डोक्यात घेतलं आणि घरी गेली. घरी आल्याच्या नंतर आईला सांगितलं, आई आज मी 2 रेड्यांची झुंज सोडवली, परंतु तिथे एक महात्मा आले, एक साधू आले, त्यांनी मला असं सांगितलंय की देवावर विजय मिळवण्याला किंमत नाही, काळावरती विजय मिळवला पाहिजे. कशावरती, काळावरती. म्हटले मग काय करावं लागेल, त्याकरता साधना करावी लागेल, उपासना करावी लागेल. म्हणून जोग बाबांनी आपल्या घरात जायचा त्याग केला आणि आळंदीमध्ये गेले. कुठे गेले, थेट आळंदी गाठली. गड्या आळंदी गाठली, आणि आळंदी गाठल्यानंतर तिथं मात्र जोग बाबांनी साधना केली, आणि पहिली नाही का वारकरी संस्था कोणी चालू केली, जोग बाबांनी. लक्षात घ्या, वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये प्रथम जोग बाबांनी केली चालू. लक्षात घ्या, आणि वारकरी शिक्षण संस्था चालू केल्याच्या नंतर त्या वारकरी शिक्षण संस्थेमधनं आजही लाखो विद्यार्थी साखर कारखान्याच्या त्या कट्ट्यांसारखे बाहेर पडतात की नाही. गिडगी महाराज आजही आळंदीमधनं वारकरी शिक्षण संस्थेतनं आमचे वैभव दादा सुद्धा तिथनंच बाहेर पडले की नाही. म्हणून असे कितीतरी विद्यार्थी, कीर्तनकार, प्रवचनकार, वादक, गायक आजही त्या संस्थेतनं बाहेर पडतात. म्हणून जोग बाबांनी उत्कृष्ट प्रकारे कार्य केलं. आता ती खांब निखळले, तो भाग सोडा, परंतु ते कार्य कुणाचं आहे, जोग बाबांचं. हो, म्हणून जोग बाबांची मला तरी वाटतं किती पुण्यतिथी आता बाग 1 शताब्दी पूर्ण होऊन गेलात ना. आजही ती संस्था जशाला तशी आहे, आणि आजही 101 शताब्दी पूर्ण होऊन काही वरती दिवस झाले तरी जोग बाबांचं नाव आजही जगात आहे. त्याचं कारण काय, पहिलं चरण, मरणाआधी सावध व्हा मरणाधी सावध व्हावे मरणाधी सावध व्हावे
जन्म घालू नये वाया वर्णादी सावध व्हावी सावध व्हा. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा सावध झाले पहा. सावध झालो चरा नाही का बघा प्रमाण दिलं महाराजांनी. हरीच्या लो जागरणा सावध झाले आणि भगवंताच्या जागरण आले म्हणजे काय गोंधळ घालायला का नाही. त्याची साधना केली गड्या साधना केली. जगद्गुरु तुकोबरायांनी बघा ना हरी भजनीय डवलेले जग दिवाळीला लाग कळी काळाचा नाही का. विठ्ठल विठ्ठलेने छंद ब्रह्मानंदे गरजावे अथवा माझी मज झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला. गोविंद 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 हे गोविंद 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 लागलिया 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 गोविंद गोविंद मना लागलिया छंद गोविंद गोविंद मना लागली या छंद. मग त्याचा परिणाम पुढे सांगितलाय पहा. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. मग देवात आणि त्या साधकामध्ये भेद उरत नाही काही भेद उरत नाही म्हणून गोविंद गोविंद मना लागली या छंद. तुकोबराय बोलतात की माझ्या मनाला तो छंद लागलाय बरं का. कोणी कुठलंही साधन करू तुकोबराय बोलतात परंतु आम्ही त्या वाटाला जाते नाही. आम्ही ते साधन करत नाही का. कोणी करत तपादी साधनी कोणी रांजते गो रांजणी आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोटा. बस आमचं एकच लक्ष ते भगवंताचं चिंतन करणं बस एवढंच. आम्ही या व्यतिरिक्त दुसरी कुठलंही साधना करत नाही. भंडारा डोंगर असेल भामचंद्र डोंगर असेल कोराडेश्वर डोंगर असेल या डोंगरांवरती जावं आणि तुकोबरांनी भजनामध्ये तल्लीन व्हावं. पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी पांडुरंग हरी देवा पांडुरंग हरी. तुकोबरांनी भजन करावं लक्षात घ्या. अवलीनं पाठीमागणं भाकरी घेऊन जावं म्हणजे डबा घेऊन जावं आणि तुकोबरांनी मग ते सेवन करावं. परंतु या व्यतिरिक्त भजनाच्या व्यतिरिक्त माझ्या जगद्गुरु तुकोबरांनी काहीच देखील करू नये. म्हणून त्याचा परिणाम पुढे तुकोबरांच्या जीवनामध्ये सदैव वैकुंठ गमन करता आलं का. फक्त साधना केली गड्या. फक्त काय केले साधना केली म्हणून प्रयाण काळी देवे विमान पाठविले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले. काळ माझी अद्भुत वर्तविले. माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन या निज धामा गेले. मानव देह घेऊन या निज धामा गेले. निरामने सकल संसार तोचविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया म्हणून देवा करता जगले. तुकोबराय देवा करता या मृत्यूलोकात राहिले आणि शेवटी भगवंताला विमान घेऊन यावं लागलं. सदैव वैकुंठाला गेले तुकोबराय का तर फक्त देवाचं चिंतन केलं. म्हणून देवाचं चिंतन करावं अथवा समाजाकरता जगावं निश्चित कीर्ती शिल्लक राहते. पहा तुम्ही जर तुमच्या स्वतः करता जगाल ना आणि कितीही कराल आणि काही जरी कराल तरी कीर्ती उरणार नाही गड्या. काही माणसं म्हणतील आमच्याकडे पैसा आहे भरपूर संपत्ती आहे भरपूर त्या पैशाच्या बळावरती आमची कीर्ती राहणार नाही का जगात. नाही राहणार. तुम्ही राजा रावणा इतके श्रीमंत नाहीच. तुम्ही किती संपत्ती होती राजा रावणाकडे. कोटी घरे जेथे
काशाने तांब्याची सप्त कांचनाची शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचनाची होती. कांचन म्हणजे सोनं. सोन्याची घरं किती होती? सप्तकोटी. इतकं असून सुद्धा राजा रावणानं जीवनात एक चूक केली बर का. तुका म्हणे जाती संपदाय वाडी सांगाती कवाडी गेली नाही सांगती कवाडी. तुका म्हणे जाती संपदाय वाडी सांगत कवाडी गेली नाही सांगत कवाडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदाय वाडी सांगती कवाडी गेली नाही सांगती कवाडी गेली नाही. तुका म्हणे जाती संपदाय वाडी सांगत कवाडी गेली नाही सांगत कवाडी गेली नाही. हे सांगत होतो की राजा रावणाकडे इतकी संपत्ती असताना सुद्धा कीर्ती झालीच नाही, उलट अपकीर्ती झाली. काय झालंय? एक चूक केली जीवनामध्ये, सीतामायाचं अपहरण केलं, चूक केली आणि जीवनात इतकी संपत असून सुद्धा अपकीर्ती झाली. कीर्ती झाली नाही मग किती श्रीमंती बघा. इतकी श्रीमंती तरी कीर्ती. म्हणून पैशानं श्रीमंतीनं माणसाची कीर्ती शिल्लक राहत नाही. कोणी म्हणेल मी पैलवान आहेत, ताकद आहे माझ्याकडे, त्या ताकदीच्या जोरावर कीर्ती नाही. राहिली तरी 1-2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, यापेक्षा जास्त नाही. समजा एखादा पैलवान असेल आणि तो जर गेला ना तर माणसं 10-5 वर्ष त्याचं नाव घेतात बुवा, परंतु त्यापेक्षा जास्त दिवस त्याची कीर्ती शिल्लक राहते का? नाही राहत. श्रीमंताची कीर्ती किती दिवस शिल्लक? कोणी म्हणतं का रंभू पाटलाकडे खूप पैसा होता बुवा असं म्हणतं का? नाही म्हणत. म्हणजे या गोष्टींना जगामध्ये कवडीमोल किंमत आहे. कशी कवडीमोल? म्हणून कीर्ती राहावी असं जर वाटत असेल ना, एक तर देवाचं चिंतन करावं अथवा समाजाकरता जगावं तरच कीर्ती शिल्लक राहते. एरवी नाही, एरवी नाही. पहा नाथबाबांच्या बाबतीत तेच झालं. नाथबाबांनी भगवंताची सेवा केली, चिंतन केलं, कीर्ती शिल्लक राहिली. याही पुढे जाऊन सांगेल आमचे महावैष्णव ज्ञानोबराय 728 वर्ष प्रथम मी सांगून गेलोय की या कार्तिकी वारीला पूर्ण झाली समाधी सोहळ्याला आजही माऊली महावैष्णव ज्ञानोबराय जगामध्ये आहे. ध्यानात घ्या. मग का असेल त्याचं कारण सांगतो कडे ऐका. महावैष्णव माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेस माधुगिरी मागण्याकरता गेलेत ना, माधुगिरी मागण्याकरता गेले आणि माधुगिरी मागत असताना झालं का, एका घरातनं माधुगिरी माऊली ज्ञानोबरांना मिळाली आणि माधुगिरी घेऊन मागं परतले. आणि अशा वेळेस झालं काय, विसोब काकानं ते हिसकावून घेतलं, मातीमोल केलं. माऊली ज्ञानोबरांना राग आला, ताटी नाही का बंद केली. सगळ्यांना कथाभाग सुरत आहे नाही का, एकदम अगदी सरळ आणि थोड्या शब्दात सांगतोय का, बंद केली. अशा वेळेस निवृत्तीनाथ दादा असेल, सोपान काका असेल, यांनी विनंती केली की ताटी उघडा. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय ताटी उघडत नाही, दरवाजा उघडत नाही. मुक्ताईने विनंती केली नाही का, मुक्ताईने काही ताटीचे अभंग म्हटले. तेव्हा कुठंतरी महावैष्णव माऊली ज्ञानोबरांनी ताटी उघडली, दरवाजा उघडला. आणि ताटीचा दरवाजा उघडल्यानंतर ज्ञानोबरांनी या जगाकरता, समाजाकरता ज्ञानेश्वरी असेल नाही का, चांगदेव पासष्टी असेल, अमृत अनुभव असेल, हरिपाठ असेल इत्यादींची रचना केली. पहा. आणि म्हणून आणि 21व्या वर्षी वयाच्या काय घेतली, समाधी घेतली. समाधीच्या वेळेस संपूर्ण आळंदी रडतीत. पहा. आळंदीतील माणसं रडतात, यात काय नाही बोल, स्वतः प्रत्यक्ष भगवंत रडले. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रानुमाळा होय जैसा. बांधलेली पेंडी आणि वाऱ्याची झुळूक यावी, वारा यावा आणि त्यामध्ये ते आळा सुटून जावं. अशा वेळेस पेंडीची जशी दशा व्हावी ना तशी माणसांची झाली. देव रडले, साधू रडले, संत रडले, सर्वजण रडले. कारण नामदेवराय बोलतात की इतकंच नाही, रुक्मिणी माता सुद्धा रडल्या. लक्षात घ्या. त्याचं कारण काय असेल तर त्यांनी कीर्ती केली, संपूर्ण जगाकरता
कीर्ती केली आजही. म्हणूनच मा वैष्णव माऊली ज्ञानोबरायांची 728वी समाधी सोहळा पार पडला. तुम्ही गेले होते कोणी? नाही, जमलं नाही का? असू द्या. विठ्ठल विठला 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 म्हणून मरणाआधी साबुद व्हावे, कीर्ती करोनी उरावी. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. जन्म वाया घालू नका. नामदेव राय बोलतात की बाबा रे, जन्म वाया जर गेला ना तर तू जन्माला आला नाही असं म्हणावं. कारण जन्माला येऊन उपयोग झाला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक वस्तूचा उपयोग झाला पाहिजे. झाला पाहिजे की नाही? तशा मानवी शरीराचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. समाजाकरता, देवाकरता, कुणा तरी करता या देहाचा काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. समजा तुम्ही नवा ट्रॅक्टर आणला, बाबजी महाराज नवा ट्रॅक्टर आणला आणि आणल्यानंतर शेडमध्ये लावून ठेवला, तिथं उभा केलाय. शेडमध्ये अगदी पद्धतशीर त्याला हार घातले, नाही का, पुष्प वाहिले, पूजा केली आणि काय केलंय? शेडमध्ये उभा केलाय. आणि शेडमध्ये दररोज तुम्ही सकाळी घरातनं उठले की प्रथम त्या ट्रॅक्टरची पूजा करू लागले. काय करू लागले? पूजा करू लागले. असं एक दिवस नाही, 22 वर्ष निघून गेले. किती? 22 वर्ष निघून गेले. आणि मग एकानं तुम्हाला विचारलं, का हो बापजी महाराज, तुम्ही ट्रॅक्टर आणला, कुठं येतो? तुम्ही सांगितलं मी शेडमध्ये उभा करून ठेवलाय. मग आता शेडमध्ये उभा करण्याकरता आणलाय का? त्याचा उपयोग झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. म्हणून जन्म घालू नये वाया. मानवी नरदे तुम्हाला नाही का भाग्यदशाने मिळालाय ना, मग त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. त्याचं या मुखानं चिंतन केलं पाहिजे, भगवत चिंतन केलं पाहिजे. लक्षात घ्या, खूप मोठा राजहंसासारखा पक्षी आहे, परंतु पंख जर नसतील तर त्याच्या जीवनात उपयोग नाही. खोल खणलेली एखादी विहीर आहे, परंतु त्या विहिरीत जर पाण्याचं एक थेंब नसेल तर त्या विहिरीचा उपयोग. एखादी सुंदर स्त्री आहे, परंतु अर्ध्या वयात जर तिचा पती गेला, दुर्दैवानं जर गेला, तर तिच्या जीवनाला किंमत उरत नाही. गुलाबासारखं फूल आहे गड्या, परंतु त्या फुलाला जर सुगंधच नसेल तर त्या फुलाला किंमत नाही. एखादा मोठा हाती आहे, हत्ती पाहिलाय तुम्ही सगळ्यांनी, आणि त्या हत्तीच्या मुखात जर दात नसतील तर त्याच्या जीवनाला किंमत नाही. सुंदर मनुष्य आहे, परंतु नाकात जर कमी असेल तर त्याच्या जीवनाला किंमत. पंछी पंख बिना, फूल सुगंध बिना, हाथी दंत बिना, वैसा नर हरि बिना, हरि भजन बिना, तैसा नर हरि भजन बिना. सुंदर आहे गड्या, दिसतोय सुंदर, परंतु माणूस नाही, त्याचा उपयोग. मग दिसतोय सुंदर, चांगला आहे नाही का, परंतु भगवंताचं चिंतन करत नाही ना, नामाचे विमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी, हरिविन धावया न पवे कोणी. हरिविन धावया न पवे, त्याच्याशिवाय कोणीच नाही. आणि चिंतन जर भगवंताचं केलं नाही ना, तर मग माऊली मावशी ज्ञानोबरा सांगतात, यमाचा पाहू प्राणी होय यमाचा पाहुण. प्राणी होय यमाचा पाहुण, प्राणी होय यमाचा पाहुण. जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय.
जर नाही समाजाकरता देवा करता जगला तर मग यमाचा पाहुणा प्राणी होय. मग मात्र देवाचा पाहुणा जर व्हायचा असेल मग भजन करावं लागेल. काय करावं लागेल? भजन करावं लागेल. आणि नाही केलं विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय जय 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 बार कुमार ओ बार कुमार कुमार आतापर्यंत. आता एक वेळेस सगळ्यांनी भजन करा. सगळ्यांनी हातानं टाळी आणि मुखानं भजन म्हणायचं बघा. निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया सोपान मुक्त बाई ज्ञान सकया सोपन मुक्त बाई ज्ञान सकया मरणादी सावध व्हावे कीर्ती करोनी उरावी जन्म घालो नये वाया मानवाची उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालो नये वाया मानवाची उत्तम काया. नामदेवराया या ठिकाणी पहा प्रत्येकाला सावध करण्याचा प्रयत्न करतात. प्रथमही मी सांगून गेलो की अनेक संतांनी ग्रंथांनी बरं का उपनिषदांनी त्यानंतर पुराणांनी गाथेनी सगळ्यांनी समस्त मानव जातीला सावध होण्याचा अनेकदा सल्ला दिला. परंतु झालंय काय, प्रत्येक माणूस हा संसाराच्या जास्त अधीन झाल्या कारणानं या गोष्टीकडे कुणी लक्ष दिलं नाही. म्हणून तुकोबरने अशाही वेळेस सल्ला दिला, अशा वेळेस सावध केलं बरं का. नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रास वया काळाचे उडी पडेल बाजम्वा सोडवीन तेव्हा माये बाप. हे भल्या माणसा मनाला सावध केलंय. अरे बाबा ज्या वेळेस तू या संसारामध्ये माझं म्हणशील ना अशा वेळेस तुला सोडविण्याकरता कोणी देखील येणार नाही. पहा हो
ज्या वेळेस नकरानं गजेंद्राचा पाय पकडला ना, अशा वेळेस गजेंद्रानं आपतिष्टांना गणगोत्रांना स्वतःच्या पत्नीला मुलांना सर्वांना बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु गजेंद्रांना सोडवण्याकरता एकही जवळ आले नाही बरे का. शेवटी भगवंताचा धावा केला आणि देव धावून आला आणि देवानं त्या गजेंद्राला नाही का त्या नकरापासनं वाचवलंय, त्याची सोडवणूक केलीत. म्हणून भगवंताशिवाय या जगामध्ये आपलं तुमचं कोणीच नाही बुवा. तुम्ही जरी किती म्हणत असाल की माझी पत्नी माझं मुलं माझे सोयरे नाही का, परंतु तुकोबरे बोलतात अनेक सोयरे भली भली, सोडविन राजा देशीचा चौधरी अनेक सोयरे भले भले. देशाचा राजा चौधरी तो सुद्धा तुम्हाला सोडवण्याला येणार नाही, वाचवण्याकरता येणार नाही. म्हणून एकच येईल गड्या, करा हरी भक्ती पर लोके येईल कामा, सोडविन यमापासून. फक्त हरिभक्ती हरीची साधना भगवंताचं चिंतन जीवनभर आयुष्यभर तर तुम्ही केलं ना, तर निश्चितच ती परलोकात तुम्हाला उपयोगाला पडेल. आणि परलोकात तुम्ही किती जरी संसारित मृत्यूलोकात किती जरी थाटामाटानं संसार केला, किती मजली जरी बिल्डिंग बांधली, किती जरी शहरामध्ये प्लॉट घेऊन ठेवली, किती जरी सोनं केलं आणि अलंकार अंगावरती परिधारण केले, या शरीरावरती परिधारण केले ना, त्यातलं एक अंगठी सुद्धा तुमच्या कामाला येणार नाही. लक्षात घ्या. म्हणून सोडविना राजा देशीचा चौधरी, विनोद सोडा. लक्षात घ्या, तुम्हाला काहीच उपयोगाला येणार नाही, एकच उपयोगाला येईल, फक्त हरिभक्ती कामाला येईल. आणि म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. अंतकाळीचा सोयरा एकच आहे, त्याचं नाव आहे पंडित भगवंत परमात्मा. त्याची आठवण करा. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, आलो निजेच्या मायेरा भेटे रकुमाईच्या वरा. शेवट तुमचा चांगला व्हावा असं जर वाटत असेल ना, तर त्याकरता त्याचं चिंतन करा गड्या. अटास करा जीवनामध्ये. संसाराकरता तुम्ही जितका अटास करतात ना जीवनात, तितका भगवंता करता करा, तितका परमार्थ करता करा. आणि तितका अटास जर केला ना, मग याचसाठी केला होता अटास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली धावा तृष्णेची. मग मात्र जीवनात तळमळ करण्याची गरज पडत नाही, परंतु त्याकरता काय करा, हरिभक्ती करा, हरिभजन करा. म्हणून नामदेव राया असं बोलतात बरं का, अंतकाळी मी परदेशी हे जाणोनी मानसी, शरण आलो तुझ ऋषिकेशी, शरण आलो तुझ ऋषिकेशी. नामदेव राया बोलतात अंतकाळी मी परदेशी, एकटा राहणार आहे, एकटा मी पडणार आहे, म्हणून तुझं भजन करतोय गड्या, तुझं भजन करतोय. आणि भजन म्हणण्याकरता सुद्धा भाग्यच असावं लागतं. तरणा भाग्यवंतो नटे हरी कीर्तनात, करंटे कपळ ज्याची नाम नाही मुखी वाची. आणि सदैव सौभाग्य तुझी हरिरंगीनाचे, सदैव सौभाग्य भाग्याचं लेणं भाग्य असावं लागतं, तरच तो हरिभजनात नाचतोय गड्या, इथं समोर बसतोय. नाही तर दुर्भाग्य असणारा समोर कीर्तनात धर्म मंडपात कधीच बसत नाही, कारण त्याला त्याचं पाप इथं बसू देत नाही. नाही बसू देत. धर्म मंडपात माणसाचं पाप त्याला बसू देत नाही. ते इथं आलं का ते सांगतं इथं तुझं काम नाही, चल बाहेर बसू आपण, लांब दूर बसू नाही. आणि म्हणून भाग्य असावं लागतं, सांगतोय मी, भाग्य असावं लागतं. ज्याच्या जीवनात भाग्य आहे ना, ज्याच्या कपाळावरती भाग्य रेषा आहेत ना, तोच्या धर्ममंडपात येतो, एरवी नाही. लक्षात घ्या, एरवी नाही. एखाद्याच्या नाही का, एखादा जण नाही का सुवर्णाच्या मोहरांवरती बसलेला आहे, तरी दरिद्री जीवन जगतो की नाही. कारण का, त्याचं दुर्भाग्य आहे, त्याचं ते दुर्भाग्य आहे. माऊली महाविष्णू ज्ञानोबराय सांगतात बघा, एखादा दरिद्री असं जीवन जगतोय की खाली सोन्याच्या मोहरा आहेत बा, सोन्याचं अंथरूण आहे, त्यावरती तो झोपलाय बरं का, परंतु तेत बैसोनी उपवास करी का दरिद्रीजी, तेत बैसोनी उपवास करी का दरिद्रीजी. दरिद्री जीवन जगतो त्यावरती बसतोय, कशावरती, धनावरती बसतो, तरी दरिद्री जीवन जगतो. लक्षात घ्या. तसं तुम्हाला प्रत्येकाला मनुष्य नरदेव उत्तम लाभलाय, भाग्यानं लाभलाय, तरी दरिद्र्यासारखं आपण या धर्म मंडपात येऊन बसत नाही. त्याचं एकच कारण आहे, तुमच्या ती भाग्यातच नाही भाऊ. विठ्ठल म्हणून जन्म घालूनही वाया,
जन्म जर वाया जाऊ नये असं जर वाटत असेल ना तर त्याचं चिंतन करा. कारण ही जी काया आहे, ही शरीर जे आहे ना, ही उत्तम आहे. कशाकरिता? भगवंताचं भजन करण्याकरता उत्तम आहे. पशु पक्ष्यांच्याकडे सुद्धा शरीर आहेत ना, बरोबर ना सर? पशु पक्ष्यांना शरीर नाही का? देह नाही का? वाचा नाही का? तोंड आहे पण वाचा नाही. म्हणून पशु पक्ष्यांना साधू संतांनी, ग्रंथांनी, धर्मांनी, संतांनी कधीच उपदेश केला नाही बरं का. पशु पक्ष्यांना कधी उपदेश केला का? कारण पाप आणि पुण्य पशु पक्षी जाणत नाही. आता प्रमाण जाऊ द्या. कारण होईल काय माहिती का? जास्त पाऊस झाला की जमीन उकळून जाते, आलं का लक्षात? आणि कमी जर पाऊस झाला तर पिकं जळतात, बरोबर ना? मग जास्त पाऊस झाल्यानंतर जमीन उकळायला नको आणि कमी पाऊस होऊ देऊ नका, म्हणजे पीक जळायला नको. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. उत्तम हे शरीर आहे बरं का. बरं का उत्तम महाराज, शरीर उत्तम आहे. कसं आहे? उत्तम आहे. आणि ही शरीर उत्तम आहे, ही काया उत्तम आहे. म्हणून या उत्तम कायानं जन्म वाया घालू नका. आणि शेवटी नामदेव राय बोलतात, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम. सगळ्या जन्मांमध्ये उत्तम जर कोणचं जन्म असेल तर तो मनुष्य जन्म. लक्षात घ्या. हा मनुष्य जन्म उत्तम तुम्हाला जर ठरवायचा असेल तर त्याकरता साधनाच करावी लागेल. नाही साधना केली ना मग एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. नरदे तसा दुर्मिळ सांगितलंय बरं का, दुर्लभ सांगितलंय. दुर्लभ लक्षात घ्या. कारण काही गोष्टी पुन्हा जीवनात मिळू शकतात परंतु नरदेव पुन्हा पुन्हा मिळत नाही. तुम्हाला काय काय जीवनात पुन्हा पुन्हा भेटेल? पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या, पुनर्मही इततम सर्व पुनर्लभ्य नरशरीर ना पुन्हा पुन्हा. पुनर्वित्तम, पैसा जर गेला ना, संपला आपल्या जीवनातला, तर कधी भविष्यात पुन्हा पैसा मिळू शकतो. पुनर्मित्रम, एखादा मित्र आपल्यापासून जर दुरावला गेला, तुटल्या गेला, तर दुसरा मित्र जीवनात जोडता येतो बरं का, जोडता येतो. लक्षात घ्या. पुनर्भार्या, एखाद्याची पत्नी अचानक गेली, आजाराने गेली, तर दुसरी करता येत होती म्हणेल मी, मिळते असं आता म्हणणार नाही. आता नाही. लक्षात घ्या. यापूर्वी बरं का आपल्या अगोदरच्या पिढ्यांमध्ये, बरोबर की नाही आप्पा, एक गेली तर काहींनी 5-5 केल्या. किती? 5-5. लक्षात घ्या. म्हणजे एक गेली की पुन्हा दुसरी मिळत होती. होती म्हणतो मी, भूतकाळ सांगतोय, भविष्य आता नाही. लक्षात घ्या. मिळत होती बुवा. पुनर्भार्या, पुनर्मयी. एखाद्याकडनं जमीन जर विकल्या गेली ना सर, तर गेलेली जमीन पुन्हा घेता येते, पुन्हा घेता येते. ह्या गोष्टी पुनर्लभ्यम इततम सर्व पुनर्लभ्य, पुन्हा मिळतील. परंतु नर शरीर ना पुन्हा पुन्हा, नर शरीर एकदा गेले की पुन्हा मिळत नाही. मग एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम अथवा उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे. आणि हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. जन्माला यायचं, मरायचं, मरायचं, पुन्हा जन्माला यायचं, जन्माला आला की पुन्हा गेला. हे सारखं घटिका यंत्र. कशामुळं? चांगला वागला नाही, चांगला वागला नाही तर. म्हणून समाजाकरता अथवा देवाकरता माणसानं जगावं आणि त्याकरता ही शरीर आहे, त्याकरता ही जीवन आहे. म्हणून नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्म उत्तम. सगळ्या जन्मात उत्तम जन्म माणसाचा आहे, बाकी इतर पशु पक्ष्यांचा नाही. फरक लक्षात घ्या. कारण कुत्र्याचा जन्म जर पाहिला तर सतत हाडाडच आहे की नाही? सतत कसं आहे कुत्र पा, कोणी पाहिलं तर त्याला काय म्हणतं? हाड. लक्षात घ्या. म्हणून तसा जन्म प्राप्त होऊ नये. कारण एकदा जर कुत्र झाला तर तू एकदा होऊन जन्मत नाही ना, 1 कोटी वेळेस व्हावं लागतं सर. पुन्हा पुन्हा 1 कोटी वेळेस व्हावं लागतं. एकदा जर मांजर झालं तर एकदा नाही, 1 कोटी वेळेस. एकदा जर वैभव महाराज डुक्कर झाला ना तर 1 वेळेस नाही, 1 कोटी वेळेस व्हावं लागतं. पहा, एकदा जर साप झाला तर एकदाच नाही, 1 कोटी वेळेस. कारण एक योनी किती जन्म सांगितले? किती फेरे? 1 कोटी कोटी फेरे सांगितले. आणि तेव्हा माणूस म्हणून जन्माला यायला मिळतोय बाबा. म्हणून हा जन्म उत्तम आहे. आणि या उत्तम मनुष्यानं चांगलं काम करा, चांगली कीर्ती राहील. माणसाकरता जगा, देवाकरता जगा, कुणालाही मदत करा, कुणाही करता धावून जा. निश्चित तुमची सुद्धा कीर्ती मागे राहील. आणि म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुमच्या श्रुती सज्जन मैपांच्या चरणी समर्पित करतो. बघा, ज्या ठिकाणी कैलासवासी
विश्वनाथ बाबा हिरे बाबांना आज 1 वर्ष परिपूर्ण झालं. बाबांचं जीवन जर सांगायचं झालं ना तर अतिशय साधं आणि सरळ जीवन बरं का. विश्वनाथ बाबा म्हणजे अगदी अगदी कुठलीही अपेक्षा नाही जीवनामध्ये. जे असेल त्यामध्ये समाधानी राहणं हा त्यांचा स्थायी स्वभाव पहा. काही माणसं इतकी सहज आणि सरळ निस्वार्थ जीवन जगतात पहा आणि काही माणसं कपटानं जगतात. मी तर तुम्हाला जाता जाता असे का आव्हान करेन की जे माणसं साधं जीवन जगतात, जे माणसं निस्वार्थ जीवन जगतात ना, अशा माणसांच्या दररोज दर्शन घ्या, निश्चितच आशीर्वाद मिळेल. पहा तुम्ही प्रयोग करून पहा. आणि जे माणसं कपटानं जीवन जगतात बरं का, जे माणसं चमचमीत राहतात, चमचमीत खातात, त्यांचं जर दर्शन घेतलं ना, आशीर्वाद मिळणार तर नाहीच नाही, परंतु दोष लागेल जीवनामध्ये, दोष लागेल. म्हणून साधं जीवन जगणारा मनुष्य पहा, शोधा. साधं सरळ जगणारा मनुष्य पहा, निस्वार्थ नाही का निरपेक्ष जीवन जगणाऱ्या माणसाचं जर तुम्ही दर्शन घ्याल ना तर निश्चित आशीर्वाद मिळेल. आणि म्हणून असं साधं असणारं व्यक्तिमत्व आमच्या बाबांचं होतं. त्यांच्या पश्चात 4 मुलं, धर्मपत्नी, नातवंड, असा सुंदर परिवार त्यांच्या पाठीशी आहे. म्हणून या परिवाराला मी कोटी कोटी धन्यवाद देईन. कारण इतकं नियोजन सहसा माणसं करती नाही. श्राद्ध घालायचं म्हटलं की लोक जरा थोडासा कंटाळा करतात. काय करतात? कंटाळा करतात. पूर्वी श्राद्ध होत नव्हती, त्याचं कारण एक होतं बरं का. पूर्वीची गोष्ट अशी होती की माणसांना 2 वेळचं जेवण व्यवस्थित भेटत नव्हतं सर. त्यामुळे इतकं मोठं नियोजन करणं म्हणजे गंमत आहे. समजा दुसरीकडं असं एवढं गायक वादक सगळं एवढं सिस्टीम बरं का, सगळं एवढी व्यवस्था निर्माण करण्याकरता, हे नियोजन करण्याकरता 40-40, 35-35 हजार रुपये खर्च येतो. बरोबर की नाही? मी इतका खर्च आज नाही येणार, तितका आजची गोष्ट सोडा, परंतु येतोय आणि म्हणून माणसं ह्या गोष्टीला कंटाळा करतात बरं का. आणि म्हणून मी सांगत होतो की पूर्वी माणसांना 2 वेळच्या जेवणाची पंचायत होते, तेव्हा एवढं मोठं थाटामाटात ते श्राद्ध घालू शकत नव्हते. परंतु जरी इतकं मोठं श्राद्ध नाही घालता आलं, परंतु 10 माणसांमध्ये का होईना श्राद्ध करावं. कारण गरुड पुराण असं सांगते की आजच्या दिवशी ज्याचे पितर गेलेत ना, त्यांनी त्याच्या पुत्रांनी कुणाचे दुखवाटे काही दान घेऊ नये, उलट त्यांनी दान करावं. त्यांनी काय करावं? आजच्या दिवशी त्यांनी दान करायचं. आज तुम्हाला इरेसर सांगून जाईल, आज तुम्हाला टोपी टावेल उपरणं वगैरे हे जर कोणी देत असेल ना तर ते घेऊ नका, स्वीकारू नका. उलट तुम्ही त्यांना द्या. उलट काय करा? तुम्ही त्यांना द्या. कारण आजच्या दिवशी भूदान, गोदान, सुवर्णदान नाही का, या सगळ्या गोष्टी दान कराव्या लागतात. नाही आपली तेवढी परिस्थिती, आपण जमीन दान देऊ शकत नाही, आपण घेऊ शकतो, दान देऊ शकत नाही. सुवर्ण आपण दान करू शकत नाही. आणि ह्या गोष्टी आपण दान करू शकत नाही. दान नाही हे दान करता आलं तरी अन्नदान का होत नाही बरं का. आलेल्या पाहुण्यांना येथेच मिष्टान्न हे कवयने दान केलं तरी काही अडचण नाही. परंतु आजच्या दिवशी कुणाचं दान स्वीकारू नाही. लक्षात घ्या. वर्षभर उलट दान करायला सांगितले. गरुड पुराण असं सांगतं की वर्षभर त्या घरातल्यांनी दान करावं. नाही ती गोष्ट शक्य, परंतु आजच्या दिवशी तरी करावं. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा तुमच्या श्रोते सज्जनांच्या चरणी, त्याचप्रमाणे बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारायण जय 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 माऊली रे पुणे वेळी वाकुडी उत्तरे नाही विचारिला अधिकार मी आपुला म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेटे करा कोणी उठू नका. 5 मिनिटं बघा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारी, थांबा 2 मिनिटं बसा, आमचे गिडगे महाराज असतील, उत्तम बाबा समाधान महाराज, इकडं प्रमोद महाराज, संजय महाराजांचे सगळे ग्रामस्थ, आणि त्याचप्रमाणे वैभव महाराज, त्यांची साथ लाभली. म्हणून सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. वेळाभावी ते आज या ठिकाणी कैलासवासी विश्वनाथ भिकाजी हिरे यांना हे लोकेची यात्रा संपून 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांना त्यांच्या पश्चात 4 मुलं, 2 मुली आणि त्यांच्या धर्मपत्नी हे सर्व पोरके झाले. आज आपल्या सर्वांच्या वतीनं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की बाबांना चांगली जागा मिळो, तसेच त्यांच्या परिवाराला
या दुःखातून निरसरण्याची शक्ती देवो आणि सदर प्रसंगी आपल्या गावचं वैभव सचिन महाराज ठाकरे यांनी मरणाआधी सावध व्हा या नामदेव महाराजांच्या अभंगावर सुरसावी असं कीर्तन केलं, ज्ञानामृत पाजलं. त्यांचंही या हिरे कुटुंबाच्या वतीनं आभार मानतो. तसेच कीर्तनासाठी उत्तम महाराज गायकवाड व हरिभक्त परायण गिडके महाराज, तसेच आपल्या गावचं वैभव आणि त्यांचं नावही वैभव यांनी सुद्धा नाशिकहून भ्रमण करून आजची ही सेवा आपल्या महाराजांच्या कीर्तनाला साथ दिली. असे हरिभक्तपरायण वैभव महाराज, तसेच हार्मोनियम महाराज हरिभक्तपरायण बापजी बोकनळ, तसेच विनेकरी आमचे काका बाबा आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी सर्वांचे या कुटुंबाच्या वतीनं आभार मानतो. तसेच या कुटुंबावर प्रेम करणारे आप्तेष्ट मित्र गणगोत्र सगळे सोयरे सर्वांनीच या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्वांचेच या कुटुंबाच्या वतीनं आभार मानतो. रामकृष्ण हरी. यानंतर जिरे सर बोलतील. खरं तर प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जमलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक मी तर आभार मानणार होतो, परंतु पश्चातान होईल, नंतर सांगता होईल. कृपया पाहुणे मंडळीने बसून घ्यावं, 2 मिनटं बसून घ्यावं. पश्चातान होईल आणि नंतर मग कार्यक्रम सांगता होईल. मी सुद्धा एकाच मिनटात बोलणार आहे, जास्त काही वेळ घेणार नाही. कारण सचिन महाराजांनी सुश्राव्य असं छान असं कीर्तन या ठिकाणी केलं आहे, त्यांची आणि आपली बरोबरी होणार नाही म्हणून मी थोडक्यात 2 मिनटं बोलत होतं. तर विश्वनाथ बाबांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं ते आमचे बांधभाऊ, आमचा बांधाला बांध संतोषला माहिती. तर बाबांनी आम्ही बरोबर म्हणजे चांगला योग आला की आम्ही स्वतः नांगरण्याच्या पडज्या असतात त्या पडज्या केले. बाबाचं शेत मी नांगरले, माझं शेत बाबांनी नांगर, 4-4 बैल नांगरे असायचे. खरोखर छान तो काळ होता आणि तो काळ आता नाही आहे. 4 बैल पाहायला भेटते नाही, आपल्याला नांगरही पाहायला भेटत नाही. म्हणून खरोखर बाबांचं जीवन अतिशय छान आणि कष्टमय गेलं. त्यांच्या पोटी 4 पुत्र आणि 2 मुली असा सुखी असा संसार फुलला. आणि खरोखर हे प्रथम पुण्यस्मरणाचं हे जे कार्यक्रम असतात हे फक्त आपल्या हिंदू धर्मात आहे. मी दुबईत गेलो, दुबईत तिथलं चौकशी केली, असा कुठलाही कार्यक्रम होत नाही. एकदा माणूस गेला की फूल वाहिलं की त्याचं संपलं. परंतु खरोखर आपण भाग्यवंत भूमी जन्माला आलोय, असे छानसे कार्यक्रम होतात. आणि प्रथम, द्वितीय, तृतीय, 5वं असे पुण्यस्मरणाचे कार्यक्रम घडतात आणि अन्नदानाचे कार्यक्रम होतात. खूप छान शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी असे 4 मुलं आणि 2 मुली या ठिकाणी त्यांचं पुण्यस्मरणाचं कार्यक्रम या ठिकाणी करत आहेत. म्हणून मी हिरे कुटुंबियाचं खूप खूप आभार आहे. आता रमेश भाऊंनी तर आभार मानलेच, परत मानणार नाही. परंतु एकच जाता तर मी सांगून जाईल की सचिन महाराज सांगितलं की हा मिळालेला जो नरदेह, या नरदेहाचा खरोखर सदुपयोग करा, समाजकार्य करा. अहो आम्ही जेव्हा गावागावात जातो, बांधत जातो, अरे छोटे छोटे 2-2 इंचावरून भांडणं, 2 इंच शेत माझ्या इकडे सरकलं, 2 इंच तिकडे सरकलं, अरे कशाला हे करतात. तर खरोखर हा देह जो मिळाला आहे, या देहाचा महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सदुपयोग करा, देवनाम घ्या, हरिनाम घ्या, आणि तरच आपलं जीवन खऱ्या अर्थाने सचिन महाराज बरोबर नाही सफल होईल असं तुमच्या पुण्यवाणीतून आम्हाला कळलं. आणि म्हणून बाबांना या ठिकाणी मी जास्त न बोलता भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि खरोखर अजूनही जन हो सुधरा, तुकाराम महाराज उक्तीप्रमाणे अजूनही जन हो सुधरा, तर खरोखर सुधरा आणि आपले विचार बदला आणि प्रगती करा. मी याच ठिकाणी एवढं सांगेल. आणि पुनश्च एकदा बाबांना भावपूर्ण. आणि या आपल्या गावामध्ये 24 तारीख ते 27 तारीख या दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त 3 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. तरी गावकऱ्यांनी छान असे खूप छान छान महाराज आहे, सचिन महाराज आहेच, पण त्यांच्याबरोबर अनेक असे छान छान महाराज कीर्तन आहे, तर त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो. पसायदानाला सर्वांनी उभं